हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज मी या व्हिडिओमध्ये एक क्रुशियल इशू तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. आणि त्याआधी मला माहिती आहे की मी तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे ज्यामध्ये एक्सनेसचे डिपॉझिट्स आणि विड्रॉल्स, परत तुम्ही कशा पद्धतीने फॉरेक्समध्ये लिगली ट्रेडिंग करू शकता इंडियामधून, याबद्दल मी व्हिडिओ बनवतो आहे. थोडासा रिसर्च चालू आहे जेणेकरून तुम्हाला माझ्याकडून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होईल. ठीक आहे. तर आज मी या चॅनलवरती एक असा टॉपिक डिस्कस करणार आहे. हे बघा, इन्स्टावरती तुम्ही पाहिलं असेल बरेचसे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत जे फायनान्सबद्दल नॉलेज वगैरे प्रोव्हाइड करतात. आता त्यापैकी काही जेन्युइन आहेत आणि काही अशा गोष्टी स्प्रेड करतात ज्या लोकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचतात. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी काल इन्स्टावरती एक रील पाहिली होती ज्यामध्ये एक मॅम होत्या. त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला एक बुल असतो ना, बुल हा एक बुल आहे ज्याला आपण स्टॉक मार्केटमध्ये सिम्बॉल मानतो, ग्रोथचा एक प्रतीक मानतो. बाबा, ग्रोथ होण्यासाठी आपण याला ऑफिसमध्ये ठेवतो, एक चांगलं मानलं जातं. तर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की तुम्ही या बुलच्या बॉल्सला दिवसातून 2 ते 3 वेळा टच करा आणि यामुळे काय होईल, तुमचा प्रॉफिटचा रेशो वाढेल. तर तुम्हाला हे कितपत योग्य वाटते? पर्सनली मीही इफ पॉसिबल मी ती व्हिडिओ इथे ती जी रील होती ती या व्हिडिओमध्ये पण पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल. मे बी आपल्याला कॉपीराईट स्ट्राईक पडेल, बट तरीही मला वाटतं की ही रिस्क घेणं महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. तिथे ह्याच्या बॉल्सला दिवसातनं 3दा जेव्हा शक्य असेल तेव्हा हात लावा. जेवढा वेळेस तुम्ही हात लावाल तेवढ्या वेळेस तुम्हाला प्रॉफिटचा रेशो वाढतो. सो अशा गोष्टी आहेत ज्यामुळे लोकांना वाटतं की यार एक बुल ठेवूयात आपण ऑफिसमध्ये, 2 ते 3 वेळा त्याच्या बॉल्सला टच करूयात. इतकं सोपं वाटतं आहे का? तुम्हीच मला सांगा. बिकॉज जर इतकं इझी असतं तर प्रत्येकजण मार्केटमध्ये करोडपती झाला असतं ना, फक्त बॉल्सला टच करून त्या बुलच्या. पॉसिबल नाही आहे ते. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये राईट नॉलेज आणि रॉंग नॉलेज हे समजलं पाहिजे की बाबा चुकीचं काय आहे, करेक्ट काय आहे. कारण असं नाही, इतकं सोपं नाही आहे. ठीक आहे. स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला कुठलाही न्यूमरोलॉजी और कुठल्याही पद्धतीचा अशा ॲस्ट्रॉलॉजिकल गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. बरेच जण मी पाहतो नावामध्ये 2-3 ए ॲड करतात, 2-3 तुम्ही पाहिलं असेल. आता सपोज माझं नाव पृथ्वीराज आहे तर लास्टला 2 ए ॲड केले, 2 जे ॲड केले, असं नसतं. तुमचा जो आहे ना, तुमचं स्किलवरती सगळा खेळ आहे. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नशिबाने सक्सेसफुल होणार नाही आहे, या गोष्टी करून होणार नाही आहे. तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःवरती काम करावं लागणार आहे. ट्रेडिंग माइंडसेट, ट्रेडिंग सायकोलॉजी, ट्रेडिंग डिसिप्लिन, यासोबत तुमची ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट, यासोबत तुमचं टेक्निकल ॲनालिसिसचं नॉलेज, प्राईज ॲक्शनचं नॉलेज, स्मार्ट मनी कॉन्सेप्टचं नॉलेज, या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत, ना की अशा भपक्या गोष्टी. आता यासोबत अजून एक व्हिडिओ मी पाहिली होती ज्यामध्ये एक ॲस्ट्रॉलॉजर सांगत होता की स्टॉक मार्केटमध्ये ट्रेंड कोणताही असू दे, तुम्ही 11 वाजून 11 मिनिटांनी करेक्ट ट्रेड घ्या, कुठलाही घ्या, तुमचा तो ट्रेड प्रॉफिटमध्येच जाणार. कसं शक्य आहे? जर मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड असेल आणि 11 वाजून 11 मिनिटांनी एखादा ब्रेकआउट होत असेल और रिव्हर्सल होत असेल, त्या पॉईंटला तुम्ही एक चुकीचा ट्रेड घेतला तर तो प्रॉफिटमध्ये जाणारच नाही ना. आणि काय गॅरंटी की 11 वाजून 11 मिनिटांनीच तो मोमेंटम चालू होईल? मार्केटमध्ये कधीही काम करताना मार्केटचं स्ट्रक्चर समजून घेणं महत्त्वाचं आहे. कशा पद्धतीने मार्केटमध्ये स्ट्रक्चर क्रिएट होतं, मार्केटचं बिहेवियर काय आहे, ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट्स काय आहेत, ग्लोबल मार्केटमध्ये काय चालेल, या सगळ्या गोष्टी शिकण्याचं सोडून लोकांचा फोकस आहे इकडे. आणि आश्चर्य वाटण्याची गोष्ट म्हणजे जी बुलची व्हिडिओ होती जी त्या मॅमनी पोस्ट केली होती, त्या व्हिडिओला 1.3 मिलियन व्ह्यूज आले. 1.3 मिलियन व्ह्यूज आणि 70,000 लोकांनी ती व्हिडिओ शेअर केली. 70,000 लोकांनी ती व्हिडिओ शेअर केली. म्हणजे किती चुकीच्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात ही गोष्ट पोहोचती आहे. असे बरेच लोक आहेत महाराष्ट्रामध्ये आणि इवन इंडियामध्ये की जे लोक पॉडकास्टवरती एखादे जातात, तिथे रॉंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात आणि मग त्यांना चांगले व्ह्यूज मिळतात, त्यांना चांगले शेअर मिळतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावी. आता यामागे सायन्स वगैरे काय आहे का? तर मला नाही वाटत यामागे काही सायन्स आहे. जर इतकं सोपं असतं तर फक्त बॉल्सला टच करून, या बुलच्या बॉल्सला टच करून तुम्ही कसंही करोडपती झाला असतं ना. इतकं सोपं नाही आहे. प्रत्येकाने बुलच्या बॉलला डेली सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा, रात्री झोपायच्या आधी एकदा टच करत बसले असते, पैसे येत राहिले असते. इतकं इझी नाही आहे. तुम्हाला तुमची कॅपिटल, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय लागणार आहे मार्केटमध्ये काम करताना? तुम्हाला लागणार आहे कॅपिटल. त्या कॅपिटलमधल्या काही हिस्स्याची तुम्हाला रिस्क घ्यायची. 1%, 2%ची तुमची पर डे रिस्क राहील आणि त्या रिस्क रिवॉर्डच्या नुसार तुम्हाला चालायचं आहे. सपोज तुम्ही आज 1 रुपयाची रिस्क घेतली, तुमच्याकडे 100 रुपये आहेत, तुम्ही 1 रुपीजची रिस्क घेतली. सपोज पकडून चला तुमचा आज 1 रुपीजच्या रिस्कवरती 2 रुपीजचा प्रॉफिट झाला. म्हणजे थोडक्यात तुम्ही 1:2चा रिस्क रिवॉर्ड कमवला.
मग तुमच्याकडे 102 रुपये आले. आता तुमच्याकडे 102 रुपये आहेत. आता वरचे जे 2 रुपये आहेत ते तुमचे आहेत का? नाही, ते आहेत मार्केटचे. मग त्या 2 रुपयामध्ये तुम्हाला परत उद्या 1 रुपयाची रिस्क घ्यायची. पकडून चला उद्या तुमचा लॉस झाला, तुमच्या खिशातले काही गेले का? नाही. तुम्ही जे मार्केटमधून 2 रुपीज कमवलेले होते त्यापैकी 1 रुपया तुमचा गेला. मग हा जो तुमचा 1 रुपीज गेलेला आहे तो गेला आहे म्हणून वाईट वाटून घेऊन अशा गोष्टींना फॉलो करायचं नाही आहे. तुम्हाला फोकसने काम करायचं आहे. तुमचा सगळ्यात मेजर पार्ट काय आहे ट्रेडिंगमध्ये? तुमची ट्रेड मॅनेजमेंट, तुमची सायकोलॉजी. आणि मार्केटमध्ये सायकोलॉजी डिस्टर्ब जेव्हा होते ना लोकांची, तेव्हा लोक अशा पद्धतीच्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात करतात, जे की पूर्णपणे चुकीचं आहे. लॉस होतो, त्या माणसाला कळत नाही बाबा काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. मग त्याला वाटतं की हे केल्यानंतर माझा लॉस रिकवर होईल. असं नाही होत. परत काही लोक असे पण आहेत जे ग्रह वगैरे बघून मार्केटमध्ये काय होणार हे सांगतात. तसं पण नाही आहे. तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही कुठल्या गोष्टी ऐकताय, तुम्ही कशा टाईपचा कंटेंट कन्झ्युम करताय. तुम्ही चांगला कंटेंट कन्झ्युम केला, जेन्युइन कंटेंट कन्झ्युम केला तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या करिअरमध्ये, ते कुठलंही असू दे. परत तुम्ही जर खराब कंटेंट कन्झ्युम केला, चुकीच्या गोष्टी कन्झ्युम केल्या तर तुम्हाला समजून जाईल की आपण थोडक्यात तुम्ही एखादी चुकीची गोष्ट कन्झ्युम केली आणि तुम्हाला वाटते की ती बरोबर आहे, तर त्याचा तुमच्या लाईफवरती हळूहळू निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल, करिअरवरती और लाईफवरती. बिकॉज तुम्ही तुमचा पाथच चुकला आहे ना. तुम्हाला जायचं होतं राईट डायरेक्शनला, तुम्ही चाललाय चुकीच्या डायरेक्शनला. मग त्यात तुम्ही जेवढं पुढे जाल तुम्हाला वापस येऊन राईट डायरेक्शन घेणं तेवढंच अवघड जाणार आहे. सो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि यानंतरची जी व्हिडिओ येईल ती येईल आपल्या फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी केली पाहिजे लिगली इंडियामधून. आणि इवन आपला मास्टर क्लास पण चालू होतं आहे 10 एप्रिलपासून. त्याला जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तिथे पण तुम्ही एनरोल करू शकता. फॉरेक्स मास्टर क्लास आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्या व्हिडिओज पाहिजे असेल तर, बिकॉज 90% लोकांच्या कमेंट हीच होती की विड्रॉल, डिपॉझिट, एक्सनेस अँड फॉरेक्स मार्केट लिगली कसं ट्रेड करायचं. तर त्यावरती माझा रिसर्च चालू आहे. मेजर बेसिक्स पॉईंट तर मॅडम तयार आहेत, पण मला हे पाहायचं की तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय राहील की इंडियामधून तुम्ही कशा पद्धतीने इझिली फॉरेक्स ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. आणि इफ पॉसिबल तुम्ही अशा गोष्टी शेअर करा लोकांसोबत, जेणेकरून लोकांमध्ये पण चांगल्या पद्धतीने एक राईट नॉलेज पोहोचेल, रिॲलिटी त्यांना समजेल की मार्केटमध्ये काय गोष्टी चालतात आणि काय नाहीत. बिकॉज मार्केटमध्ये असे लोक तुम्हाला प्रत्येक पावलावरती भेटणार आहेत. तुम्हाला समजलं पाहिजे कोणाकडून काय घ्यायचं आणि कोणाला इग्नोर करायचं. ठीक आहे. सो तुम्ही जे काही प्रेम देत आलाय आपल्या चॅनलला ते प्रेम तसंच राहू द्या, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि आपल्या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. थँक्यू सो मच.